राज्यातील विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपनं 6 नावांची घोषणा केली। सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांच्यासह प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। उमेदवारी जाहीर करताना पक्ष संघटनेत कार्यरत असलेल्या जुन्या जाणत्या नेत्यांची वर्णी लावतानाच प्रादेशिक, जातीय, सामाजिक समतोल साधण्याचाही प्रयत्न पाहायला मिळाला। रिक्त होणाऱ्या 9 जागांपैकी संख्याबळानुसार भाजपचे 5 उमेदवार निवडून येऊ शकतात। त्यानुसार दिल्लीतून भाजपने 5 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली, ज्यात विवेक कोल्हे यांचा अपवाद वगळता उर्वरित 4 उमेदवार पक्ष संघटनेत दीर्घ काळापासून कार्यरत आहेत। अलीकडच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेकांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले, मात्र त्यांना संधी नाकारण्यात आली। सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सुशांत, काय नाट्य होतं? ही नावं पुढे येताना अनेक नावं संघटनेतली आहेत, ती अशी बाहेर सर्वांना माहिती आहेत अशी नाही आहेत। काही नावं जसे की प्रवक्ते केशव उपाध्ये असतील, ही नावं नेहमी चर्चेत असायची। एकेकाळी चित्रा वाघांचं नाव नेहमी असायचं चर्चेत, पण मिळायचं नाही, पण त्यांना मिळालं नंतर। तर काय नाट्य घडलं या सगळ्या ही नावं ठरताना? प्रसन्न सर, आपण जर बघितलं असाल तर जवळपास 30 नावं जी आहेत ती यादी दिल्लीत गेली होती आणि त्यामध्ये मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे केशव उपाध्ये ज्यांचं प्रत्येक वेळी नाव जे आहे ते चर्चेत येतं, मात्र त्यांना संधी मिळत नाही। यावेळी देखील तेच झालेलं आहे, त्यांचं नाव चर्चेत होतं सुरुवातीपासून, मात्र त्यांना संधी मिळाली नाही। दुसरं नाव होतं विश्वास पाठक, त्यांची देखील चर्चा होती, त्यांना देखील संधी मिळाली नाही। मात्र यावेळी जी संधी दिली आहे ती कोणाला दिली आहे तर गेली अनेक वर्ष ज्यांनी संघटनेमध्ये काम केलेलं आहे, जे फारसे लोकांमध्ये नसले तरी त्यांनी संघटना बांधण्यासाठी भर दिलेला आहे। त्यामध्ये आपण पाहिलं असेल तर सुनील कर्जतकर वर्षानुवर्ष भाजपमध्ये आहेत, संघटनेचं काम करतायत। आपण पाहिलं असेल तर प्रमोद महाजन असतील, गोपीनाथ मुंडे असतील, त्यांच्यापासून त्यांनी कामाला जी आहे ती भाजपने सुरुवात केली होती आणि एक संघटनात्मक त्यांच्याकडे जबाबदारी जी आहे ती पक्षाने दिली होती। मात्र आता त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय जो आहे तो पक्षाने घेतलेला आहे। दुसरं नाव कोणतं म्हणावं लागेल तर प्रमोद जठार। आपण पाहिलं असेल तर कोकणात जी भाजप वाढली, जी भाजप टिकून राहिली होती कोकणात, ती प्रमोद जठार यांच्यामुळे। प्रमोद जठार आमदार झाले भाजपचे, त्यानंतर ते पराभूत झाले असले तरी ते पक्षाचं तळ कोकणात काम करत होते आणि त्यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची देखील जबाबदारी काही काळ सिंधुदुर्ग जिल्ह्याची दिली होती। त्यांना देखील आता पक्षाने जी आहे ती उमेदवारी दिलेली आणि त्यांना देखील विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। दुसरं म्हणजे महिलांना देखील यामध्ये संधी दिल्याचं बघायला मिळतंय। त्यामध्ये महिलांना संधी देताना त्यांनी पक्षासाठी किती वर्ष काम केलं याचा क्रायटेरिया ठरवलं। त्यामध्ये माधवी नाईक गेले अनेक वर्ष संघटनेचं काम करत होते, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासोबत ते काम करतात। या आधीचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत त्यांनी काम केलं होतं। संघटनेची त्यांच्याकडे जबाबदारी होती आणि लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल त्यामध्ये त्यांनी संघटनेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती। त्यामुळे ही जर नावं जर प्रसन्न सर बघितलं असेल तर जे जुने जाणते आणि विशेषतः ज्यांना संघटनेचा अनुभव आहे, ज्यांनी आजवर संघटनेला साथ दिली, त्यांचा कुठेतरी पक्षाने विचार केलेला आहे। प्रसन्न सर, धन्यवाद सुशांत। महत्वाची गोष्ट या निमित्तानं भाजपवरती कधी कधी होणारा आरोप की बाहेरून आलेल्यांना पद आणि इतरांना सतरंजा, तर यावेळी मात्र पदाधिकाऱ्यांना, जुन्या जाणत्या नेत्यांना भाजपनं संधी दिली। धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।